गाइस अभी हम उधर से निकल के कोणार्क से अभी हम आए कोई तो देवी का मंदिर है। गाईज मला झोपच येईन हो. रात्र पण झोपलं नाही, आत्ता पण झोपलं नाही. झोपच येईन. रात्री पण झोपायचं नाही. रात्री पण झोपायचं ना. फक्त पाय दुखल्या कोणतरी दाबून देणार मला. काय आपला असा विषय आहे. आता हे देवीचं मंदिर आहे. कोण मंदिराचं नाव आहे रामचंडी. कोणचं नाव काय? रामचंडी देवी. रामचंडी देवीला तिकडे कर फ्लॅश. तर हे देवीचं मंदिर आहे. किती सुंदर असं व्ह्यू आहे इथलचा. इथं आता असं तसं रूमवर जायचं तेव्हा बसायला थोडं. हे बघा हे मंदिर आहे. आपल्याला या मंदिरात जायचं. इथून आपण आता यांनी घेतलंय पण आपण शॉर्टकट घेतले डायरेक्ट. हे पुढून आले तर आपण घेतले डायरेक्ट शॉर्टकट. इथं गायींची हाईट गाईस थोडीशी कमी आहे. मला नाही कळत का रिझन नाही कळत. मंदिर आहे गाईस. आपण थोडं तुम्ही पण दर्शन घ्या. पण सायलेंटमध्ये जाऊ. माहीत नाही तर शूट जमतं का नाही. हे बघा मित्रांनो हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेर हे बहुतेक वडाचं झाड आहे आणि वडाच्या झाडाला हे खूप सारं बांधलेलं दिसते. तर माहिती हे बहुतेक असं कुठली तरी मन्नतसाठी किंवा काहीतरी त्यांची इच्छा वगैरे ह्याच्यासाठी बांधलेलं असेल असं मला तरी वाटतं. कुठेतरी इथं गुफा आहे भुवनेश्वरमध्ये. तर ती गुफा बघायला आलोय. तुम्हाला दाखवतो गुफा. आमचे सगळे सोबतचे पुढे गेलेत आणि मी आणि आमची कायेश्वर इथंच आहे. आम्ही जातोय आरामाने पुढं जातोय. तुम्हाला दाखवतो पुढचा व्ह्यू. हे बघा इथून सरळ जाऊन मग पुढे एक गुफा आहे. काहीतरी गुफा बघायला आहे. तर आपण आता गुफेत जाणार आहे. कधी गुफेत काय गुफेत वाघ आहे. व्ह्यू आहे. आपण आता मध्ये जातोय. मला वाटतं हीच इथून आत पुढून असं आत एंटर करायचंय. मग ती अशी बहुतेक इथं आत गुफा आहे आणि हे पूर्ण असं गार्डन टाईप आहे. काय बुड्ढा क्या रहता है? बुड्ढा क्या रहता है? कौन खाने का तेरे को? कौन? अरे हमारे लोग ये देखो हमारे लोग मिल गए. पी रहे कुछ लोग कुछ तो भी पी रहे. काय अलग टेस्ट करेंगे. क्या है गुफा कुठे गुफा? मंदिर आहे इथं गुफा आहे पण चढायचं नाही आता. कंटाळा आलाय. अरे आपण जाऊन गुफेत. तुला पण कंटाळा आला का? तुला कंटाळा आला? खायचा कंटाळा येतो का तुला? खायचा चल बीचला जाऊ. हे बघा इथलचं लिंबू सरबत कसं लागते रे वागा. आज जरा वेगळे पण चांगले. वेगळे पण चांगले. गोला बनवने की स्टाइल देखो. एक 2 घंटा ये देखो इधर गोला और ये हमारा काला. काला कट्टा. किती वेळ काही पेपर ओ यार दोनों जल्दी. काय केलं? अरे गोले का स्टाइल देखो. गोले का स्टाइल हिंगा मस्ती. हाँ की पेपर किती वेळ. ये देखो ए क्या कर्तव्यगिरी है. ये देखो ये गोला ये काला. गोला काला गोला काला काला गोला काला गोला काला गोला. काला कट्टा फ्लेवर है काला कट्टा. गोले का फ्लेवर काला कट्टा.
बाबा कधी डाउनलोड गाईस या कागद काहीतरी हरपलेला की इथे काहीतरी सापडून द्या पटकन 10 मिनिटं झालं 10च्या खाली देते ना इथे काहीतरी हरपलेला सापडून द्या पटकन ये देखो गाइस हम अभी पीठापुरम पहुंच गए और हमारा लगेज कैसा आ रहा है देखो रिक्शा में बैठ के ये देखो छोटा लॉन हॅलो गाइस आता आम्ही आलोय हे आता आपण पिठापूर मधले आम्ही लोकल पॉइंट फिरतो आपण कुठे आलो काय साईड काय माहिती का थांब ना बंद करते गजब बेइज्जती है अरे इधर हम रास्ता चुक गए गाइस हम रास्ता चुक गए अभी हम जा रहे हैं हम सीधे रास्ते में और यहाँ के सीएम साहब आपको तो मालूम ही होगी ये हमारी दूसरी गाड़ी आ गई काय आलं हॅलो गाईज आम्ही इथले आता पिठापूर लोकल एरिया फिरतोय मंदिर एरिया लोकल आणि लोकल फिरतोय बी कशाने रिक्षाने तुम्हाला लॉंग व्ह्यू नाही देता येते हे बघा पाठीमागे सगळे बसले आणि आम्ही बसलोय कुठं तेव्हा नाच करते काय यायलाच लागते आता चप्पल पडली होती काहीच खाली चप्पल खाली पडलेली या बाबाला म्हणतोय जरा सावकाश घेत पळतोय गचके बघा ना काय नाही हे टाकलो बाबा काहीतरी आहे बाबा इथं मंदिरगत हे बघा काय काहीतरी लोकल दिसतंय लोकल काहीतरी दिसतंय इथं बाजार दिसतोय आठवडी बाजार गेला इथला आठवडी बाजार सोमवार नाही का सोमवारी बाजार असतो इथं काहीतरी काम चालू आहे हे बघा हे असं झालं असा विषय पाय घासला चप्पल पडली आज सोमवार आहे का बाजार नाही बाजार मंगळवारी असतो इथला आंघोळ बिंगोळ करतात लोक रेस लावतात रेस दामी घर स्कोबा डायव्हिंग हे बघा ही चिच्चा आपली चिच्चा आहे आपली चला फॅमिली कुठे हे चला काय उतरा चला चलो काय हे इथं नारळ काल जातो ना आपण ते वरच हेच आम्ही इथलं नारळ तोडलं होतं दाखव झाला हे इथलचे नारळ आम्ही चोरून नेलती तोडले नव्हते चोरून नेलती त्याचा व्ह्यू बघा हे एंट्रन्स आहे मला माहित नाही मध्ये मोबाईल अलाउड आहे का नाही नाही आपण मोबाईल घेऊन जातो पूर्ण फॅमिली आपली करते दर्शन जातो त्यांचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला गाईच हे आहे पाणी आणि याच्यात हे आपल्या आयुष्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं हे जर पाणी जर भेटलं नाही तर आपण मरू पण शकतो आपल्याला खूप उपयोग असतो पाण्याचा जसं की भांडी धुवायला कपडे धुवायला आंघोळीला कौन है ये लोग कहां से आते हैं हे बघा आपोआप इथं आग लागते आपोआप नाही लागत विजत नाही कधीच काहीतरी आहे इथलचं अरे त्या चिठ्ठी आपण जी चिठ्ठी लिहितो ते इथं टाकते कोण बोलतो हो ते बोलले ते गेल्या वेळेस काय चिठ्ठी म्हणजे आता बघा तिथं पुढं काय माहित काहीतरी असतं ते टाकतात ना चिठ्ठी म्हणजे काय चिठ्ठी बघा ना तिथं लिहायचं जे आपल्याला पाहिजे ते हो हो हे काय हे भात
भातच आहे बघ काहीतरी त्यांना विचारायचं का रांगोळी हे काय आहे? ये क्या आहे बाबा हा अच्छा भोग अच्छा नैवेद्य हे बाबांचा मठ आहे मित्रांनो ह्या आहे मठातला प्रसाद सगळे इथं बसून मस्त मठातला प्रसाद खातात हेलो गाइस वेलकम एंड वेलकम बैक टू आवर चैनल ये देखो बस हाँ बोल हम जा रहे हैं हाँ आम्ही जातोय गोपाळ बाबाच्या मठात विषय जरा वेगळा आहे जरा मी तुम्हाला चिठ्ठीचा विषय नाही सांगू शकत झाल्यावर सांगतो चिठ्ठीचा विषय चिठ्ठीचा विषय त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेली इच्छा पूर्ण होती आणि हा जो समोर चाललेला मुलगा त्याची आशा त्याच्या एवढ्या इच्छा आहेत प्रसाद इकडे बघ. हा, एवढ्या इच्छा आहेत अभिषेक आपलं काय दोन शब्द पाठीमागे बघून बोललास तर यावेळेस पण तुम्ही लिहून द्या हे असं नाही बाय यावेळेस गपली आपल्या मॅडम तुमची इच्छा सांगा मॅडम तुमची इच्छा सांगा मैं तो तेरे को हरामी समझता था तो राम निकला रे देव माणूस निकला गाईज आम्ही आगे चिठ्ठी निघले हे मराठीत बोल आम्ही आलो दादा चिठ्ठी द्यायला सगळेजण आपल्या मी तुम्हाला दाखवतो मी काय देणार सांगू शकत नाही ऐकून मी काय लिहू शकत सांगू शकत नाही काय म्हणा सगळेजण चिठ्ठ्या द्यावं तुम्हाला एवढेच नाही ते चिठ्ठ्या लिहायला मॅडम काय चिठ्ठी लिहायची आमची जिरली सगळेजण आपापल्या चिठ्ठ्या लिहा या चिठ्ठ्या लिहून कुंडीत टाकायच्या त्या कुंडीत चिठ्ठी टाकायची त्यानंतर ते ही चिठ्ठ्या कुठेतरी ठेवतात मग नंतर ते आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी हे चिठ्ठ्या असतात तेवढ्या चिठ्ठ्या पण नाही तेवढ्या इच्छा आहे नाही ना भगवान ने दिया वाला सब कुछ देखो किधर है तिथं लिहिलंय सुनील डू नॉट यूज मोबाईल हे जे केळ केळ खायचं का हे साल्ट टाकलेत यांनी केळं खाल्ली आहेत या पोरांनी आणि इथं साल्ट टाकलेत आणि केळं मेन म्हणजे हीची केळ आहेत ही गाढ झोपीते भाऊ नाही ह्या भाऊची केळ गाढ झोपीते भाऊ आणि याची केळची साल्ट इथं टाकलेत बरं कमीत कमी खाल्ले तर खाल्ले साल्ट तरी फेकून द्यायची ना इथंच ठेवले आता आम्हाला उतरायचं 1 तासामध्ये आमच्या कुणी येत आहे डबा संपला आणि गाईज
त्यांचे भांडणं तर बघितले तुम्ही. सगळ्यांची तयारी चालू आहे उतरायची. मॅडम झोपल्या इथं, हे दोघी बसल्यात आणि ह्या मॅडमला वेगळा ताण आहे कशाचा, आमच्या धिंगाणामुळे यांना झोप येणं.